नमस्कार. आज आपण मानवी श्रमाच्या गुंतागुंतीच्या जगात जरा डोकावून पाहूया. म्हणजे श्रम म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यात इतकी विषमता का दिसते आपल्याला. चला तर मग ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नानं करूया. विचार करा, आपण जे कपडे रोज घालतो ते बनवतं तरी कोण? आणि या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला एका महत्त्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातं. ती म्हणजे श्रमविभागणी. म्हणजे बघा, हे कपडे बनवण्याच्या पूर्ण प्रक्रियेत कितीतरी लोक जोडलेले असतात, हो ना? शेतकरी असतो जो कापूस पिकवतो, मग विणकर, रंगारी आणि शेवटी शिंपी. यातला प्रत्येक जण एक खास काम करतो. पण या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी काय आहे? तर ते आहे श्रम. मग आता प्रश्न येतो की हे श्रम म्हणजे नेमकं काय? चला हेच आधी नीट समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादी व्यक्ती पैसे किंवा इतर कोणत्याही मोबदल्यासाठी आपलं काम, आपली ऊर्जा, आपला वेळ देते तेव्हा त्याला श्रम म्हणतात. मग ते काम शेतातलं असो किंवा एखादं ऑफिसमधलं. ठीक आहे, श्रम म्हणजे काय ते कळलं, पण समाजात हे काम वाटलं कसं जातं? इथेच ती संकल्पना परत येते, कामाची विभागणी. आता जसं आपण त्या कपड्यांच्या उदाहरणात पाहिलं, कामही लोकांची आवड, त्यांची क्षमता, वय, कौशल्य आणि अगदी लिंग यांसारख्या वेगवेगळ्या गोष्टींवरून विभागली जातात. आणि याच प्रक्रियेला म्हणतात श्रमविभागणी. आणि गंमत म्हणजे ह्या विभागणीमुळेच विशेष प्रावीण्य किंवा ज्याला आपण स्पेशलायझेशन म्हणतो ते तयार होतं. साहजिकच आहे, जेव्हा एखादी व्यक्ती एकच काम पुन्हा पुन्हा करते तेव्हा ती त्यात एकदम तरबेज होते. आणि याचा थेट परिणाम काय होतो तर उत्पादकता वाढते आणि पर्यायाने आर्थिक विकासालाही चालना मिळते. पण एक मिनिट, प्रत्येक कामाचा मोबदला मिळतोच का? आणि जिथे मिळतो तिथे तो सगळ्यांना सारखाच असतो का? नाही. चला आता या मोबदल्याचं स्वरूप कसं असतं ते पाहूया. तर इथे आपल्याला श्रमाचे दोन मुख्य प्रकार दिसतात. एक म्हणजे मजुरीसहित श्रम, म्हणजे जे पैशांसाठी किंवा पगारासाठी केलं जातं, उदाहरणार्थ शेती, फॅक्टरीतलं काम. आणि दुसरा प्रकार आहे मजुरी रहित श्रम. हे काम पैशांसाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी, आनंदासाठी केलं जातं, जसं की कुणीतरी आपल्या हौसेसाठी चित्र काढतं. पण या विनामोबदला श्रमाला एक काळी बाजूसुद्धा आहे. इतिहासात जर आपण डोकावलं तर असं दिसतं की जिथे जात आणि वर्णभेद होता तिथे खालच्या वर्गातल्या लोकांकडून सक्तीने कोणताही मोबदला न देता काम करून घेतलं जायचं. आणि हे दुसरं तिसरं काही नसून निव्वळ शोषण होतं. आणि हे शोषणच आपल्याला श्रमाच्या व्यवस्थेतल्या एका खूप मोठ्या आणि गंभीर समस्येकडे घेऊन येतं. ती समस्या आहे श्रमातील भेदभाव. यातून एक अशी असमानता निर्माण होते जी अनेकदा आपल्याला थेट दिसतही नाही. श्रमातील भेदभाव याचा सरळ सोपा अर्थ काय? तर काम करणाऱ्या सगळ्यांनाच समान संधी आणि कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. कामाच्या वाटपात आणि विशेषतः मिळणाऱ्या पगारात खूप मोठी तफावत दिसते. याचं एक अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे स्त्री-पुरुष वेतनातली तफावत. हे फक्त आपल्या देशातच नाही तर जगभरात दिसतं. अनेकदा होतं काय की एकच काम करूनही पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त पगार मिळतो. आणि याच परिस्थितीला शोषण असं म्हणतात. म्हणजे अशी व्यवस्था जिथे तुमच्या कामाचा, तुमच्या श्रमाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळत नाही. ही समस्या आपल्याला सगळीकडेच दिसते, पण विशेषतः असंघटित क्षेत्रात जिथे नियम आणि कायदे पोहोचत नाहीत तिथे याचं प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात या विषमतेविरोधात पावलं उचलली गेली आहेत. याचसाठी भारत सरकारने 1976 साली समान वेतन कायदा आणला. उद्देश अगदी स्पष्ट होता, स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळायलाच हवं. आणि हे खरंच एक खूप महत्त्वाचं पाऊल होतं. मग आता परिस्थिती काय आहे? यावर आणखी काय उपाययोजना केल्या जात आहेत आणि भविष्यात बदलाची दिशा कशी असेल? एक चांगली गोष्ट म्हणजे बदलाची दिशा बऱ्यापैकी सकारात्मक दिसते आहे. एक तर समान वेतन कायद्यासारखे कायदे आहेत, दुसरं म्हणजे साक्षरतेचं प्रमाण वाढतंय, आणि तिसरं म्हणजे संघटित क्षेत्रात महिलांचा सहभागही आता पूर्वीपेक्षा खूप वाढला आहे. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून श्रमातला भेदभाव हळूहळू का होईना पण कमी होतो. शिक्षण हा बदलासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे, यात काहीच शंका नाही. पण हेच आपल्याला एका शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत घेऊन येतं की केवळ शिक्षणामुळे श्रमाच्या क्षेत्रातली ही इतकी खोलवर रुजलेली असमानता खरंच पूर्णपणे संपेल का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.